हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. गेले काही दिवस काही पर्सनल कामांमुळे मला व्हिडिओ पुढचा टाकण्यासाठी जमलं नव्हतं, सो त्याबद्दल अत्यंत सॉरी. आज आपण बघणार आहोत इंग्लिश अल्फाबेट डी. सो त्यापूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत इंग्लिश अल्फाबेट डी. याआधी आपण ए, बी आणि सी ह्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहेत. डी हा अल्फाबेट इंग्लिश अल्फाबेट्समध्ये चौथा अल्फाबेट आहे. चौथा, सो 4 ह्या नंबरचा कारकत्व आहे राहूकडे. तर राहू कसा आहे? राहू हा अत्यंत मुडी प्लॅनेट आहे. राहू क्षणात रंकाचा राव करू शकतो किंवा क्षणात करोडपतीला रोडवर आणू शकतो. सो इतका मुडी हा प्लॅनेट आहे. राहू नक्की आहे कोण? तर आपण बघितलं आहे, जेव्हा आपले प्लॅनेट्स आणि महिन्यांची सिरीज चालू होते आणि मुलांकाच्या सिरीजमध्येही आपण बघितलं आहे की राहू जो आहे तो स्वरभानू राक्षसाचा शिर, डोक्याचा भाग आहे, बरोबर. सो स्वरभानू राक्षस कसा होता? स्वरभानू राक्षस हा अत्यंत चालाक होता, अत्यंत बुद्धिमान होता. त्याचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग होतं. इतर राक्षसांचे जे लक्षात आलं नाही ते स्वरभानूच्या लक्षात आलं होतं. सो त्याला बरोबर कळलं होतं की देव हे आपल्याबरोबर चीटिंग करतायत आणि अमृत आपल्याला मिळतच नाही आहे. सो त्यांनी ते चाणाक्षपणे ओळखलं आणि तो देवांच्या रांगेत जाऊन अमृत प्यायला बसला. सो ह्या ग्रहाचं कारकत्व डी या अक्षराच्या लोकांवर आहे. सो तुम्हाला कळत असेल की ह्या लोकांचा स्वभाव कसा असेल की हे लोक चाणाक्ष असतात. ह्यांचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग असतं. यांना तुम्ही सहजासहजी फसवू शकत नाही. यांच्यासमोर कुठलाही कपट लपून राहत नाही. कुठल्याही प्रकारची चोरी हे लोक पटकन पकडू शकतात. अँड दे आर व्हेरी क्विक ऑब्झर्वर्स. ठीक आहे, तेवढेच मुडीही असतात तसेच. आणि येस, जितके चाणाक्ष हे लोक असतात तितकेच ते लोक सोल्युशन फाइंडर्सही असतात. सो हे झालं इंग्लिशमध्ये डी अक्षराबद्दल. आता आपण बघून घेऊयात की मराठीमध्ये डी अक्षर हे कशात मोडतं. सो ध, ध ही अक्षरं आपण मराठीत जेव्हा ही अद्याक्षरं बघतो तेव्हा ह्याचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग आपण डी ध जरी घेतलं तरी त्याचं स्पेलिंग आपण DH असं लिहितो. डीच येतं. द सुद्धा डीच्या अंडर येतं. सो ह्या अद्याक्षरावरून ज्यांची नावं आहेत त्यांची अक्षरं आपण डी या अल्फाबेट खाली कन्सिडर करू शकतो. आता मराठी अद्याक्षरांमध्ये ड, डा, डी, डू, डे ही अक्षरं जी आहेत ती कर्क राशीच्या अंडर येतात. कर्क राशीचं जे कारकत्व आहे ते आहे चंद्राकडे. चंद्र म्हटल्यावर इमोशन्स, चंद्र म्हटल्यावर कला, चंद्र म्हटल्यावर मूड स्विंग्स आणि चंद्र म्हणलं की शीतलता आणि शांतता. सो साधारणपणे ही कॅरेक्टरिस्टिक्स या अक्षराच्या नावाखाली येणाऱ्या लोकांकडे येतात. ड म्हणजे डिम्पल, डॅनी ही जी अक्षरं आहेत, ड्रीना ही अक्षरं जी आहेत ती ड अक्षराखाली येतात. म्हणजे ह्यांच्यावर कर्क राशीचा अंमल म्हणजे चंद्राचा कारकत्व असतं. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं गेलं तर ढ हे जे येतात ते धनुराशीखाली येतात. धनुरास ह्याचं कारकत्व आहे गुरूंकडे. सो गुरु म्हणलं की ज्ञानार्जन, गुरु म्हणलं की शिक्षण वाटप, गुरु म्हणलं की थोडासा हलकासा प्राऊड, गुरु म्हणलं की थोडासा मुडीपणासुद्धा ह्या लोकांमध्ये असतो. सो ध आणि ढ ही अक्षरं जसं धवल, धनश्री यांचं कारकत्व हे धनुराशीच्या अंडर येतं, जे गुरु त्यांचा कारग्रह असतो. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आत्ता आपण बघितले. द अक्षर, द प्रॉपर द म्हणजे दमयंती, दी नाही, दमयंती प्लेन द. सो हे लोक जे आहेत ते कुंभ राशीच्या अंडर येतात. कुंभ रास ही आहे शनीची रास. सो शनी कसे आहेत? शनी शांत आहेत. शनी म्हणजे प्रोलॉंग सक्सेस, शनी म्हणजे शुअर शॉर्ट बट डिलेड सक्सेस, शनी म्हणजे कर्मप्रधानता, शनी म्हणजे न्यायप्रियता. सो ज्यांचं अक्षर द वरून आहे, जसं
सांगितलं दमयंती. सो अशा अक्षरांचं कुंभ राशीच्या अंडर हे लोक येतात आणि त्यांचं कारकत्व हे शनीच्या इथे असतं. शनी त्यांचा कारकग्रह आहे. दी, दे, दो, दौ हे जे अक्षरं आहेत ती येतात मीन राशीच्या इथे. सो मीन रास ज्यांची आहे, मीन रास मुळातच एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे लोक अतिशय चंचल असतात. त्यांच्या डिसिजनवर ते लोक स्टेबल नसतात. त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्या डिसिजनसाठी कुणाचा तरी एक खंबीर सपोर्ट लागतो. त्यांचं व्हॅलिडेशन त्यांना लागतं कुणाचं ना कुणाचं तरी, की हे डिसिजन मी घेतलं आहे, तर ते खंबीरपणे त्याच्यावर फॉलो नाही करणार. ते 4 लोकांना विचारून ते व्हॅलिडेट करणार की माझं हे डिसिजन बरोबर आहे की नाही आहे. सो तुम्ही बघाल की ज्यांचं नाव दू, दे, दी अशा अक्षरांवरून सुरू होतं, ह्या लोकांचा कारकग्रह आहे मीन, रास आहे मीन आणि कारकग्रह गुरु आहे. अत्यंत हुशार लोक असतात, अत्यंत बुद्धिमान लोक असतात. फक्त सेल्फ डाऊटमुळे हे लोक मार खातात. सो या लोकांसाठी एकच आहे की ट्रस्ट युअर इंट्युशन्स. तुम्हाला चांगला गुरूंचा सपोर्ट आहे, गुरु या ग्रहाचा सपोर्ट आहे. ज्ञानार्जन करणं, गोष्टींचं अवलोकन करणं हे तुम्हाला चांगलं जमतं. सो थोडासा स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा. ही होती आपली डी अक्षरांवरून अद्याक्षरांवरून सुरू होणारी नावं आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स. तुमच्या आजूबाजूला डी अक्षरांवरून नाव सुरू होणारी लोक आहेत का आणि हे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्याबरोबर मॅच होत आहेत का, मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा. तुमचं नाव द वरून आहे का, आणि तुमचं नाव द वरून आहे तर तुमचं नाव कुठलं आहे आणि तुम्ही कुठल्या ग्रहाच्या अंमलाखाली आहात, कुठल्या राशीमध्ये आहात हे तुम्हाला समजलेलं आहे. सो हे कॅरेक्टरिस्टिक्स तुमच्याबरोबर मॅच होतात का हे प्लीज मला नक्की कमेंट्स करून कळवा. मी वाट बघती आहे. अँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या अक्षराबरोबर, ई बरोबर. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे. बाय बाय. एन्जॉय.